ठळक घडामोडी. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकाने बंद घराची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत, अशी माहिती उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी 2 पथके तयार करून एका आरोपीला चौकशीत अटक केली असता आरोपीने तो त्रिपुराचा रहिवासी असल्याचे सांगितले. विमानाने मुंबईत येण्यासाठी तो मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात 15 दिवस रेकी करत असे. बंद घराचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा. चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा. ठाणे क्राईम युनिटच्या 5च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला मोठ्या शिताफीने अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली असून ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या अंधेरी, विलेपार्ले यांच्या चौकशीच्या उघडकीस आल्या आहेत. सेलिब्रिटीसोबतच गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आणखीन घटना उघड होऊ शकते, असं शिवराज पाटील यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशातील विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली, असे प्रतिपादन भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजपच्या वतीने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित केले होते. या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर बदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती आदी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली. सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगवान विकासाकडे वाटचाल सुरू झाली. 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याचे लक्ष्य ठेवून विविध धोरणे आखण्यात येत आहेत. त्याची प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली आहे. केंद्र सरकारच्या उत्तम धोरणामुळे भारत जगभरात प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन डावखरे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील 25 कोटी नागरिकांची गरिबी दूर झाली असून ते मध्यम वर्गात समाविष्ट झाले आहेत. या नव मध्यम वर्गाबरोबरच युवक, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचे जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न आहे, असेही डावखरे यांनी नमूद केले आहे. उपवनच्या तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने 19 वर्षीय करण सिंग याचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा भागात राहणारा करण हा 30 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास उपवन तलावात पोहण्यासाठी उतरला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या पथकाने शोध मोहीम राबवून त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
ठाण्यातील प्रलंबित व दावा दाखलपूर्व एकूण 53,072 प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यामध्ये 193,89,28,709 एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आले आहे. 27 जुलै 2024 रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अनेक निकालांच्या बाबींमध्ये ठाणे जिल्हा आघाडीवर आहे. न्यायालयीन वाद कायमस्वरूपी व जलद निकाली काढण्यासाठी लोक अदालत व मध्यस्थी प्रक्रिया हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून वाद कायमस्वरूपी व जलद गतीने मिटला जातो. त्यात वेळची व पैशाची बचत होते व या बाबींचा समाजात प्रसार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक न्यायालयाला यश मिळत आहे, असे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले. एका मोटार अपघात दाव्यामध्ये विक्रमी तडजोड झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक रक्कम ₹2,85,00,000 रुपयांची तडजोड करण्यात आले. या अदालतीमध्ये अत्यंत जुनी 2,815 प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली 10, 20 आणि 30 वर्षे जुनी असलेली एकूण 1,212 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मोटार अपघात दावे निकाली प्रकरणामध्ये ठाणे अव्वल ठरले आहे. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण 492 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली अदालत यशस्वी झाली. तर सर्व जिल्हा, तालुके, उच्च न्यायालय, खंडपीठ अशा 40 ठिकाणचा समावेश होता. ठाणे महापालिका क्षेत्रात सिडको पाठोपाठ महाप्रीत संस्थेकडून समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत किसननगर भागात इमारती उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित या शासकीय कंपनीला 2,546 कोटीचे कर्ज घेण्याकरिता पालिकेची जमीन आणि भविष्यात त्यावर निर्माण होणारी वास्तू गहाण ठेवावी लागणार आहे. यासाठी नाहरकत दाखला देण्यासंबंधीचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्यात पालिकेच्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. यावर शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून जीवितहानी होते. अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 45 नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेने तयार केले होते. पहिल्या टप्प्यात किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत असून या ठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकी हक्काची घरे मिळणार आहेत. त्याचबरोबर महाप्रीत या शासकीय कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात समूह विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी महाप्रीतने ठाणे महापालिकेबरोबर सामंजस्य करार केला आहे. किसननगर येथील नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक 12 अंतर्गत येणाऱ्या URC क्रमांक 5 आणि 6 येथे समूह योजनेच्या अंमलबजावणीचे काम महाप्रीत कंपनी करणार आहे. या प्रकल्पासाठी महाप्रीत HUDCO कडून 2,546 कोटी रुपयांचे कर्ज घेणारे असून त्यासाठी महाप्रीत पालिकेची जमीन गहाण ठेवणार आहे. तसा प्रस्ताव महाप्रीतने पालिका प्रशासनाला दिला होता, परंतु महाराष्ट्र महानगर अधिनियमातील कलम 79C अंतर्गत महापालिका स्तरावर किंवा आयुक्तांच्या स्तरावर गहाण ठेवणे विषयी कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. महाराष्ट्र अधिनियमातील कलम 79C व 79G3 नुसार सर्वसाधारण सभेची पूर्व मान्यता घेऊन ठाणे महापालिकेची जमीन व भविष्यात त्यावर निर्माण होणारी वास्तू गहाण ठेवण्यासाठी शासनाची पूर्व मान्यता घेण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.